कविप्रविश्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत मित्रांनो. आज एक सुंदरशी शायरी ऐकली. ती शायरी आधी ऐकवतो आणि मग आपण याच विषयावर थोडंसं बोलूयात. सर सजदे में मगर दिल में दगाबाजी, फिर कैसे होगा वो खुदा राजी, वो खुदा राजी. बिलकुल मनाला पटण्यासारखी शायरी. कारण तुम्ही आम्ही सगळेजण पाहतो की रोज अगदी मंदिरात न चुकता जाणारी माणसं, ज्या कोणत्या देवाला ते मानतात त्या त्या मंदिरामध्ये जर ते रिकामे असतील तर नक्की रोज जातात. म्हणजे भक्तिभाव इतक्या टोकाचा मनामध्ये जपत असताना सुद्धा त्यांच्या हातून काही वाईट कृत्य घडतच नाहीत असं नाही. उलट पक्षी माझ्या बघण्यात अशी काही माणसं आहेत की नित्यनेमाने अगदी त्या देवाचा धावा तर नक्की करतात. अगदी चर्चमध्ये रोज जातील, 5 पैकी 2-3 वेळा तरी नमाज पडायला नक्की जातील. आणि हिंदू असेल तर तो मंदिरात नक्की 1-2 मंदिरात रोज व्हिजिट करत असेल. परंतु या ज्या शायरीत सांगितलं गेलं आहे की जर तुमचं तन मन अगदी मनापासून तुमची ती भक्ती नसेल, फक्त करायची म्हणून जर तुम्ही ती प्रार्थना करत असाल, ती देवभक्ती करत असाल, कहने के लिए अगर आप 5 में से 2 बार नमाज अदा करते होगे और उसमें कहीं भी इबादत का नामो निशान तक नहीं दिखता होगा, जर तुम्ही चर्चमध्ये जात असाल अगदी रोज संध्याकाळी, पण मनामध्ये जर तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांच्या विषयी तुमच्या मनामध्ये जर काळं असेल, काहीतरी दगाफटका करण्याचे मनसुबे असतील, तर सांगा हो, या भक्तीचा काहीतरी उपयोग होईल काय? त्या चर्चमध्ये जाण्याला काही अर्थ आहे काय? त्या मंदिरातली घंटा वाजवून तिथला रोज प्रसाद भक्षण करणं, तिथली आरती अटेंड करणं, याला काही महत्त्व आहे का? रोज अगदी मशिदीत जाऊन त्या गर्दीत बसून त्या अल्लाची 2 वेळा नमाज अदा करणं, पण मनामध्ये काळं ठेवणं, किंवा आसपासच्या लोकांना आपण कशी दगाबाजी करू शकतो असे मनसुबे मनात ठेवून वागत राहणं, या गोष्टींना काहीही अर्थ नाही. म्हणूनच समाजामध्ये असे विचार करणारी आणि खूप मोठी देवभक्ती दाखवत जगणारी अशी बरीचशी मंडळी तुमच्या आमच्या संपर्कात नक्की असतात. अगदी तुमच्या खांद्यावर हात टाकून चालणारा मित्रसुद्धा बऱ्याच वेळा दिल में जलो लेकिन मिल के चलो अशी उक्ती मनात ठेवून तो करायची म्हणून जशी भक्ती केली जाते तशीच करायची म्हणून तो तुमच्याशी मैत्री करतो. स्वतःचे फायदे बरोबर तो हेरतो. तेवढे फायदे घेऊन झाले की कधी एकदा तुमचा पिछा सोडून तो निघून जातो, हे तुमचं तुम्हालाही कळत नाही. आणि तुम्ही मात्र तुमच्या संकटामध्ये तुम्हाला उगीचच वाटतं, अरे यार कंधे पे उसका हात था तो वो दौड़ता हुआ चला आएगा. असं काहीही नसतं. कारण काही लोकांच्या मनामध्ये फक्त ही दगाबाजीच असते. कहने के लिए वो दोस्त कह के लेते हैं, बड़े नाज के साथ कहते भी हैं, हमारे साथ रिश्ता भी बताते हैं, लेकिन दिल में उनके छल कपट ज़रूर दिखता है. म्हणूनच सर सजदे में मगर दिल में दगाबाजी, क्या ऐसे सजदे से होगा खुदा राजी, असा क्वेश्चन त्या शायरने विचारला आहे. त्याला मी उत्तर इतकंच देईन की बिल्कुल नहीं, बिल्कुल वो खुदा राजी नहीं होगा. उसका जो कुछ भी सजदा है, जो कुछ भी उसने भक्ति नाम के पर्दे के पीछे कुछ दिल में छिपाकर वो उस भगवान को मिलने आया है, वो ज़रूर वो भगवान, वो अल्लाह
वो यीशु ख्रिस्त सब वो ज़रूर जान पहचान लेंगे और उसकी इबादत बिल्कुल कबूल नहीं करेंगे, हालांकि उसे इबादत कहते ही नहीं है. अशा गोष्टींना मनामध्ये कपट ठेवून मंदिराची घंटी वाजवणं, रोज मंदिरात जाणं, त्या देवाचा धावा करत राहणं, जपाची माळ एका हातात परंतु मनामध्ये काळे विचार, अशा पद्धतीने जो कोणी त्या देवाचा धावा करतो ती भक्ती त्या देवापर्यंत कधीही पोहोचत नाही, असाच या शायरीचा सारांश. आणि नेमकं आजच्या समाजामध्ये असं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळतं आहे. मी आत्ता एक ओळ सांगितली तुम्हाला मैत्रीच्या बाबतीत, दिल में जलो लेकिन मिल के चलो. मित्रांनो, या आजपर्यंतच्या जीवनात मला स्वतःलासुद्धा असे काही अनुभव आलेत आणि त्या अनुभवामुळंच मी इतका स्पष्टपणे या बाबतीत माझं मत प्रदर्शित करतो आहे. मग ज्या अनुभवातनं मी गेलो आहे त्या अनुभवातनं इतर लोकांनी त्यांना जावं लागू नये. ज्याप्रमाणे मी रक्तबंबाळ झालो आहे त्याप्रमाणे कोणाला इतका ठेचा लागू नयेत, इतकं कोणी रक्तबंबाळ होऊ नये, या एका सदहेतूने आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे मी. आणि मुद्दाम ती एक शायरी तुम्हाला सुरुवातीला मी ऐकवली आहे. मला अतिशय भावलेली शायरी. करायची असेल ना मैत्री तर अगदी निर्मळ मनाने, दिल खोल के आणि मनापासूनची शेवटपर्यंत टिकणारी मैत्री नक्की करावी. पण मित्राच्या संकटात जर तुम्ही त्याच्या बोटात बोटं घालून सोबत चालू शकत नसाल आणि फक्त त्याचा उपयोग तुम्ही जर काही फायद्यांसाठी करून घेण्यासाठी जर त्याला मित्र म्हणवून घेत असाल तर मात्र तुम्ही कुठेतरी एक माणूस म्हणून वागण्याला चुकताय. खूप देवदेव करणारी माणसं मी पाहिली. माझ्या मैत्रीतसुद्धा काही लोक मी असे पाहिले की ज्यांना माणसांची किंमत फार कमी आहे मनामध्ये आणि फक्त देवाचा अवडंबर मात्र ते खूप दाखवतात. मग ते दाखवताना असं दाखवतात की मी किती बिझी असतो, मला कसा वेळ नाही आहे, मग मला प्रापंचिक जबाबदाऱ्या किती आहेत, मग मला देवळं पण किती फिरावी लागतात, माझ्याकडं अनुष्ठानं कशी असतात, मी होम हवन कसं करतो. अरे पण माणसानी माणसाशी माणसासारखं वागणं हे जर तुम्हाला जर गमक कळत नसेल तर मग तुमच्या या सगळ्या गोष्टी व्यर्थ जाऊ शकतात असं तुम्हाला का वाटत नाही. हे वाटलं पाहिजे, हे मनात आलं पाहिजे. त्याच्यामुळं माणुसकीच्या दृष्टिकोनातनं आधी तुमच्या अवतीभोवतीच्या माणसांना तुम्ही कशा पद्धतीने किंमत देताय, कशा पद्धतीने त्यांच्या एखाद्या चांगली गोष्टीचं ॲप्रिसिएशन करताय. का वरवर ॲप्रिसिएशन करून मनातला जो जळका धूर आहे तो तसाच कोंडून ठेवत असाल तर तेही खूप चुकीचं आहे. त्यामुळं भले नातेवाईक असा, अगर तुम्ही कोणाचे मित्र असा, असे जर काही अवगुण आपल्यामध्ये असतील तर त्या अवगुणांना ताबडतोब बाहेर फेकणं फार गरजेचं आहे. भक्ती करायची असेल, ज्या मोमेंटला तुम्ही भक्ती करताय त्या मोमेंटला तरी तुमच्या मनात काहीही नको आहे. आणि जर तुम्ही भक्तिमार्ग निवडलेला असेल तर हळूहळू तुमच्या मनातली प्रत्येक व्यक्तीच्या विषयी असलेली कलुषितता, जैसे हम हिंदी में कहते हैं कि कड़वाहट पाल के जीना, हा तुम्हाला पहिल्यांदा एक वाईट गुण आहे कॉमन मॅनचा, तो सोडून द्यावा लागेल. अन्यथा जर हा गुण परत तुमच्या मनात असेल आणि तर तुम्ही खूप भक्ती करत असाल तरीही ती भक्ती त्या देवापर्यंत कधीही पोहोचू शकत नाही, हे मात्र निश्चित. अनेक वेळा समाजामध्ये हे सिद्ध झालेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. चला मित्रांनो, असे काही लोक तुमच्याकडे असतील, असे काही मित्र असतील तुमचे की जे स्वतःला खूप बिझी आहे, मला बिलकुल वेळ नाही इतरांना देण्यासाठी, अशा टिमक्या वाजवत असतील, जे तुमच्या खांद्यावर हात टाकून खिशामध्ये खंजीर ठेवून तुम्हाला भेटत असतील. थोडंसं माणसं ओळखायला तुम्ही नक्की शिका. खूप मोठा भक्तिभाव करणाऱ्याकडं तुम्ही फार मोठ्या भक्तिभावाच्या नजरेने बघण्याच्या आधी त्याच्या मनामध्ये काही दगाबाजी नाही ना, तो भक्तीचं फक्त नाटक तर करत नाही ना, असे स्वतःला प्रश्न विचारून त्याच्याशी संबंध प्रस्थापित करताना तुम्हालासुद्धा सावध पावलं उचलावी लागतील, एवढीच मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे विनंती पण करतो. कारण अनुभवातनं माणूस नक्कीच शहाणा होतो, पण अनुभवातनं आलेलं शहाणपण इतर लोकांना सांगण्याची कुवत फार कमी लोकांच्या मनामध्ये असते, फार कमी लोकांना ती कला अवगत असते. आज माझ्याकडे ती कला आहे, म्हणूनच ज्या अनुभवांमधनं मी रक्तबंबाळ झालो आहे
तसा कोणालाही अनुभव येऊ नये म्हणूनच आजचा हा व्हिडिओ प्रपंच. मला असं वाटतं की आजचा हा छोटासा पण एक मोठा संदेश देऊन जाणारा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडेल. आवडल्यास आपल्या अवतीभोवती बऱ्याचशा लोकांना अशा शेअरिंगची आवश्यकता आहे. आणि आवर्जून फक्त लिंक नका पाठवू, त्याच्या खाली लिहा नक्की पाहण्यासारखा व्हिडिओ, असं एखादी वाक्य लिहिल्याशिवाय ती लिंक तुमच्या जवळची माणसं ओपन पण करणार नाहीत. कारण ही गोष्ट कोणाच्या मनाला कुठपर्यंत पोहोचेल हे काहीही सांगता येत नाही. माझा कुठल्याही एखाद्या XYZबद्दल कधीही मनामध्ये कटुता, राग अशा गोष्टी नसतात. त्यामुळं कोणीही हा व्हिडिओ तसा पर्सनल घेऊ नये. तसं पाहिलं तर मी अशा या सामाजिक विषयांवरती भरपूर व्हिडिओ बनवलेत. त्यामुळं कोणतेही व्हिडिओ कोणीही पर्सनली न घेता त्याला एक जनरल टॉपिक म्हणून समजण्यात यावं, ही पण मला विनंती करावी लागते आहे. कारण काही बाबतीत मला तसे मेसेज आलेत, फोन आलेत, त्या लोकांनी पर्सनली घेतलं. आणि मी जेव्हा असा व्यक्त झालो की मी त्यांना बोललो, मला तुमच्या या बाबतीत काहीच माहीत नव्हतं. रादर आता तुम्ही जेव्हा असे व्यक्त होता तेव्हा तुम्ही तुमचाच गुण माझ्यापुढे सुद्धा ओपन केला आहे. चला, काही हरकत नाही, त्या व्हिडिओचा मला फायदा झाला. असं मी व्यक्त झालो तेव्हा ती व्यक्ती शांत झाली. त्यामुळं इट इज नथिंग बट अ जनरल टॉपिक. एक कलाकार म्हणून समाजामध्ये दिसणारे विषय मांडत राहणं, एक यूट्यूबर म्हणून जेवढं मला काही चांगलं देता येईल तेवढं देण्याच्या प्रयत्नात राहणं, या मोटोनीच मी हा माझा स्वतःचा चॅनल कविप्रवीज शो हा यूट्यूब चॅनल सुरू केला होता. आज आपण 5 वर्ष पूर्ण करणार आहोत पुढच्या महिन्यात. आणि आज 7,913 व्हिडिओचा टप्पा आपण पार केलेला आहे. पाहूयात आपण 5 वर्ष पूर्ण करण्याच्या आत 8,000 व्हिडिओ नक्कीच गाठूयात. तुमचं असंच सहकार्य लाभत राहील 6व्या वर्षात पदार्पण करताना. आणि अजूनही खूप चांगलं चांगलं काही तुम्हाला देण्याच्या प्रयत्नात हा प्रवी नक्कीच असेल. समाजामध्ये एक सौहार्दाची भावना एकमेकांमध्ये द्विगुणित व्हावी, सामाजिक शांतता लाभावी, प्रत्येकाला आपापल्या धर्माचरणानुसार जगण्याची जी आपल्या घटनेने मान्यता दिली आहे त्याप्रमाणे प्रत्येकाला मोकळे श्वास घेऊन जगण्याचा अधिकार सतत असतो. तो त्याला अधिकार बजावता यावा. प्रत्येक धर्मियांसाठी आपलं शासन हे कटिबद्ध असतं. त्याप्रमाणे सगळ्या योजनांचे फायदे प्रत्येक गरजवंताच्या घरापर्यंत पोहोचावेत. अशाच सद्भावनेने बऱ्याच व्हिडिओमध्ये बोललेला हा प्रवी या व्हिडिओतून रजा घेतो. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत मस्त रहा. रामनवमीचा उत्सव जोरात साजरा करा. विश यू हॅपी रामनवमी.